नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 14 जुलै, वार सोमवार. आपण आज सकाळचे हवामान अंदाज बघणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की सकाळी नाशिकच्या विभागामध्ये तर तुम्ही बघू शकता की नाशिक या विभागामध्ये सकाळ सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर इगतपुरी, त्र्यंबक, निफाड तसेच वणी, मनमाड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळी सुमारास आपल्याला बघायला भेटू शकतो. त्याचबरोबर तलवड, येवला, सिन्नर, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, श्रीरामपूर या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे. कोणताही पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, घोडेगाव, घारगाव, भगोर, पाथर्डी तसेच अहिल्यानगर, आळकोटी, मंचर, रळेगाव, खाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. कोणताही पाऊस त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास पडणार नाही. मात्र आपण मुंबई साईड जर बघितली तर पालघर, वसई विरार, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, नेरळ मुंबई, खोपोली तसेच पेन, अलिबाग तसेच खाडा, रोहा या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस, जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर कोल्हापूर, निपाणी, सांगली, कराड, विटा, जत, गोकाक, बागलकोट, विजयपूर, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही. मात्र वातावरण फक्त ढगाळ असणार आहे. कोणताही पाऊस सकाळच्या सुमारास त्या ठिकाणी होणार नाही. बारामती, इंदापूर, जेजुरी तसेच पुणे भागामध्ये दौंड, करमाळा तसेच लोणंद, फलटण, सासवड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे. मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही. अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड, करमाळा, बार्शी तसेच पेठ, कर्जत, करमाळा तसेच कलाम, काईज या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. सकाळ सुमारास कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही. संभाजीनगर भागात जर बघितलं तर गंगापूर, पैठण, अंबड, जालना तसेच संत्र्या, मेडेसी, लिंबे, जळगाव, कुचड, पिंपरी, बिडकीन तसेच पानेवाडी, धारगाव, ईश्वरनगर, तानेवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे. कोणताही पाऊस त्या सकाळी सुमारास त्या ठिकाणी पडणार नाही. अजंठा तसेच मोहरा, चिखली, मोटोला, खामगाव तसेच कन्नड, चाळीसगाव तसेच पारोळा, एरंडल, जळगाव, भुसावळ, मामलकापूर, जलगाव, जामोद, बऱ्हाणपूर तसेच रावर, नाहवी, चोपडा, अंमळनेर, धुळे, शिरपूर तसेच बालवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे. कोणताही पाऊस त्याच ठिकाणी पडणार नाही. मात्र अमोड, सुरत तसेच राजपापला या बडोदरा या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. आता दुपारच्या किती वाजेपर्यंत हा पाऊस राहणार आहे किंवा पावसाला सुरुवात होणार आपण ते पण बघणार आहोत. पण आपण अजून नागपूर विभागात जर बघितलं तर नागपूर विभागामध्ये सुद्धा हा पाऊस नसणार आहे. फक्त कापसी, गडचिरोली, चंद्रपूर, वणी, मोखाणा, उमरेड, वर्धा या ठिकाणीसुद्धा पाऊस या ठिकाणी पडणार नाही. तसेच नारायणपूर तसंच ब्रह्मागड या ठिकाणी मात्र पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो. आता हा पाऊस दुपारून किती वाजेपर्यंत कुठे पडणार आहे आपण ते पण बघणार. आपण 12-1च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज दिसतो आहे. तुम्ही बघू शकता की नाशिक भागामध्ये दुपार सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नाशिक, इगतपुरी तसेच त्र्यंबक, मनमाड, श्रीरामपूर, वैजापूर तसेच मालेगाव, चाळीसगाव, परोळा, धुळे, साक्री, आहवा, नवापूर, जळगाव, शिरपूर, सेंदवा, नंदुरबार या ठिकाणी दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. नाशिकच्या अजून विभागामध्ये इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे. त्याचबरोबर वैजापूर, संगमनेर, राजूर, सिन्नर, जुन्नर, कोरगाव, घारगाव, राहुरी, श्रीरामपूर तसेच कोपरगाव, वैजापूर, येवला तसेच तळवड, निफाड, सिन्नर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी आहे. डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली तसेच गोरेगाव या ठिकाणी मात्र दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस, जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पावसाचा त्या ठिकाणी रेड अलर्टसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी येत आहे. गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी
पणजी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे, मुसळधार असणार आहे. कोल्हापूर, निपाणी, गोकाक तसेच सांगली, कराड, विटा, सातारा, वडूज, पंढरपूर, सोलापूर तसेच लेंडी, विजयपूर, जत या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे. पुणे भागामध्ये पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती, दौंड तसेच राहो, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, इंदापूर, कोरडवाडी, परांडा, बार्शी या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो.